ते राहुल गांधी आदित्य ठाकरेंनंतर आता राज ठाकरे मतचोरीवर बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। राज ठाकरे मतचोरीबाबत निश्चितच काहीतरी वेगळी माहिती समोर आणतील असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय। त्यामुळे राज ठाकरेंच्या या मुद्द्याकडे निवडणूक आयोगानं गांभीर्यानं पाहावं असं संजय राऊत यांनी म्हटलंय। ते राज ठाकरे आज या मेळाव्यामध्ये एक प्रेझेंटेशन करणार आहेत। लाव रे तो व्हिडिओ असं राज ठाकरे यांनी म्हणत अनेक महत्त्वाचे मुद्दे यापूर्वी सुद्धा उपस्थित केलेले आहेत आणि व्हिडिओद्वारे त्यांचं एक अभ्यासपूर्ण असं प्रेझेंटेशन यापूर्वी महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। त्यामुळे आता मतचोरीच्या संदर्भात ईव्हीएम संदर्भात राज ठाकरे नेमकं काय प्रेझेंटेशन देतात याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे। की मतं जातात कुठे, मतं गेली कुठे, आणि नक्कीच राज ठाकरे हे त्या संदर्भात काही वेगळी माहिती देणार असतील तर निवडणूक आयोगाला गांभीर्याने विचार करावा लागेल। आदित्य ठाकरे यांनी वरळीच्या एका मतदारसंघातली दुबार मतदार, बोगस मतदार, मृत मतदार या संदर्भातला पर्दाफाश केला। राहुल गांधींनी तर देशभरातल्या मतदार यादीतल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला। आता राज ठाकरे त्यांच्या पद्धतीनं जर काही वेगळी माहिती समोर आणत असतील तर त्याकडे गांभीर्याने पाहावं लागेल। माझी सन्माननीय राज ठाकरे यांना एक विनंती आहे, तुम्ही उद्या महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि आज पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देणार आहेत। त्यापूर्वी लोकसभेला 48 पैकी 30 जागा खासदारकीला महाविकास आघाडीनं जिंकल्या होत्या। महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोर्चा काढायचा असेल तर राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना एक आव्हान करावं की तुमचा या निवडणुकीवर विश्वास नाही तर तुम्ही आपल्या खासदारकीचा राजीनामा द्या, आपल्या आमदारकीचा राजीनामा द्या, मगच मोर्चामध्ये सहभागी व्हावं। पेड प्रवक्ते त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका जास्ती। कार्यकर्ता एखादा बोलला तर ठीक आहे, आपण पेड लोकांकडे किती लक्ष द्यायचं।